नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. स्टडी रूममध्ये अर्जुन, सायली आणि प्रतिमात्या बोलत असतात. प्रतिमात्या बोलतात की तन्वीमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच बॉन्डिंग नाही असं मला सारखं वाटतं. काय असेल कोणास ठाऊक. त्यावेळेस सायली तिची छोटीशी समजूत घालते पण तिला न सांगता ते जाऊन देते. इकडे अस्मिता घराबाहेर गार्डनमध्ये फिरत असते. त्यावेळेस चैतन्य त्या ठिकाणी येतो. अरे वा, चक्क AC मध्ये बसणारी मुलगी एक बाहेर आली आहे, तीही बाळाला घेऊन. त्यावेळेस ती खूप चिडते आणि दोघी हसी मजाक करतात. ह्या दोघांची हसी मजाक तिकडून सचिन बघत असतो आणि सचिन ऑफिसला जातोय असं सांगण्यासाठी तिच्या जवळ येतो, पण अस्मिताचं काहीच लक्ष नसतं. अस्मिता त्याला जाणूनबुजून इग्नोर करते. इकडे अर्जुन आणि सायली गप्पा मारत असतात. त्या मुलाला फोन लावून ते बोलतात की शांताबाईचं काय करायचं. त्यावेळेस शांताबाई तिकडं डॉक्युमेंट शोधण्यासाठी जाणार आहेत असं बोलतो. त्यावेळेस अर्जुन शांताबाईसंग बोलतो की शांताबाई, तुम्ही जपून जा, कारण तुमच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. ती काही ऐकत नसते कारण घराचा प्रश्न असतो. त्यावेळेस अर्जुन सुचवतो की तुम्ही रात्री जा, जेणेकरून अंधारात डॉक्युमेंट शोधून तुम्ही पुन्हा याल. त्या मुलाला सांगतात ते की यांच्याबरोबर तू जा आणि पुन्हा घरी ये, आणि घरी आल्या मला लगेच इमिजिएट कॉल कर आणि सगळ्या गोष्टीचा अपडेट देत राहा. इकडे ही प्रिया खूप प्रेमाचं नाटक करते. अश्विनशी खूप जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, कारण तिला तिचं साध्य करायचं असतं. तिला एक रात्र बाहेर थांबायचं असतं. ती खोटं नाटक त्या सारिकाच्या मुळे जॉब लागला, तिला पार्टी द्यायची आहे असं सांगते आणि अश्विन देखील तयार होतो. अश्विन ती विनंती करते की तू घरात कोणाला सांगू नको, कारण मी रात्री उशिरा येईल किंवा तिच्याकडेच मुक्काम करेल. तसं अश्विन तयार देखील होतो. इकडे सचिन वकिलांच्या ऑफिसमध्ये येतो आणि वकिलांना पुन्हा धमकावतो. वकील सांगतो की आपण नागराच्या दबावाखाली सर्व काही घटना केल्या असं महिपतची साक्ष पुन्हा घेऊ शकतो आणि महिपतला सोडवू शकतो, त्यांना जामीन मिळवून देऊ शकतो. वकिलांचं हे बोलणं सचिनला पटतं आणि सचिन हो बोलतो. सचिनला तो खूप घाबरलेला असतो. इकडे अर्जुन आणि सायली कल्पनाला खूप विनंती करतात की आम्हाला बाहेर आईस्क्रीम खायला जायचं आहे, काही करून आम्हाला परमिशन द्या. त्यावेळेस कल्पना इच्छा नसतानाही परमिशन देते आणि या दोघांना खूप आनंद होतो की तिने बाहेर सोडलं आहे. ते पुन्हा त्या मुलाला फोन लावतात आणि विचारतात काय कंडिशन आहे. त्यावेळेस तो सर्व व्यवस्थित आहे असं बोलतो. इकडे सचिन अस्मिताकडून पैसे काढण्यासाठी त्याच्यासाठी गोलगोल बोलत असतो. मुद्दाम बोलतो की जॉब लागला आहे, त्याची पार्टी करूयात. छोटासे पेस्ट्री आणलेली असते आणि तो त्याला कॅन्डल लावतो आणि केक कट करायचा प्रयत्न करतो. तो बाळाला हातामध्ये घेतो आणि बाळाला मुद्दाम बोलतो की आता तुझ्या बाबाकडे खूप पैसे येणार आहे, त्यासाठी मी छान छान खेळणे आणेल. त्यावेळेस अस्मिता तो टोमणा देखील बोलतो, पण अस्मिता त्याला खूप प्रश्न करते आणि तो चिडतो, कारण तू खोटं बोलत आहे तिच्या देखील लक्षात येत असतं. तू नोकरी कुठेच करत नसतो. इकडे अर्जुन आणि सायली आईस्क्रीम खायला येतात. त्या वेटरला ऑर्डर देखील करतात आणि खूप निवांत शांतपणे नंतर घेऊन ये असं बोलतो, कारण ह्याला गप्पा मारायच्या असतात सायलीशी. आईस्क्रीम येतो. अर्जुन मुद्दाम तिची आईस्क्रीम मागतो आणि चिडतो कारण सायली देत नाही. शेवटी आईस्क्रीम त्यालाही देते, पण त्याच्या नाकाला मुद्दाम आईस्क्रीम लावते आणि त्याच्यानंतर ती खूपच हसते. मित्रांनो, आदिराज प्रियाला चांगलाच गंडवत असतो, चांगलाच फ्लर्ट करत असतो. प्रिया मुकाटपणे सगळं सहन करत असते, कारण त्याच्याकडचा पैसा हवा असतो. ती मुद्दाम लाजल्यास नाटक करत असते आणि असं दाखवत असते की मी खूप साजूक आहे. आदिराज चांगला तिला गुंडाळत असतो, चांगलं फ्लर्टिंग करत असतो. तिचा हात देखील हातामध्ये घेतो आणि हातावर किस देखील करतो, पण किस करताना तिच्या हाताला तो रक्त बघतो आणि विचारते रक्त कसलं आहे. त्यावेळेस घरात खूप कामं असतं, लागलं असेल काहीतरी असं प्रिया खोटनाटं सांगते. प्रिया हे देखील बोलते की मी वडिलांच्या मित्राची गाडी घेऊन आली आहे. इकडे खूप नाकाला आईस्क्रीम लागले असते, त्यामुळं सायली चांगलीच हसते आणि दोघेही आईस्क्रीम एक्सचेंज करतात आणि खातात. इकडे आदिराज खूपच पॉझिटिव्ह असतो या गोष्टीवर आणि तिला चांगलाच गंडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि रेकॉर्ड देखील करत असतो. दोघेही घरी येतात आणि बेडरूममध्ये झोपायला जातात. वर गेल्यानंतर गुपचूपपणे ही प्रिया आतमध्ये येते
आणि बरं झालं इथं कल्पना येणे तर खूप प्रश्न केले असते, ते प्रश्न उत्तर देता तर नाके नऊ आले असते असंही बोलते आणि बेडरूममध्ये जाते. सकाळी डबा विसरता हा अर्जुन चाललेला असतो. त्यावेळेस डबा घेऊन पाठीमागून ही जाते आणि अर्जुन तिला फ्लाइंग किस देतो आणि तिला देखील मागतो. त्यावेळेस ती खूप लाजते आणि ती देखील अर्जुनला फ्लाइंग किस देते. हे पाहून तो खूप हसतो. मित्रांनो, एपिसोड इथं संपतो, पण दुसरा एपिसोड खूप खतरनाक असणार आहे. अर्जुनच्या गाडीमध्ये शांताबाईची बॉडी असते आणि अर्जुनवर मर्डरची केस दाखल होते. तसं इन्स्पेक्टर पकडतात देखील. सुभेदारांचं पूर्ण घर, किल्लेदार खूप घाबरतात. प्रियाला खूप आनंद येत असतो. सायली खाली येते त्यावेळेस ती खूप गडबडलेली असते. आता हा एपिसोड नक्की पुढच्या एपिसोडमध्ये बघा. धन्यवाद.